लातूर औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेवर थाटण्यात आलेल्या क्लासेसचा एरिया जो आहे तो हटवण्यासाठीच्या सूचना ज्या आहेत ते जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर आपण पाहू शकतो क्लासेस एरियामधले अनेक हॉटेल्स जे आहेत ते देखील आज बंद असले पाहायला मिळतात। क्लासेस अनेक बंद आहेत, त्याचबरोबर काही अभ्यासिका असतील किंवा जे काही वसतिगृह असतील ते देखील बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर लातूर औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेवर वेगवेगळ्या पद्धतीनं अनधिकृतरित्या क्लासेस चालवण्यात येत आहेत। लीजवर ह्या जागा घेतलेल्या आहेत। मुळामध्ये या जागा ज्या आहेत त्या उत्पादनासाठी म्हणजे कारखाने आणि फॅक्टरी सुरू करण्यासाठी औद्योगिक सहकारी संस्थेला सरकारनं दिलेले होते। मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे उद्योगधंदे जे आहेत ते नामशेष होऊन त्या ठिकाणी क्लासेसचा भला मोठा एरिया जो आहे तो निर्माण झालेला आहे। आणि आत्ता नीट पेपरफुटी प्रकरणानंतर या एरियामध्ये थाटण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाचं लक्ष गेलेलं आहे। आणि आता ही जी बांधकामं आहेत किंवा जी काही क्लासेसचे व्यवसाय आहेत किंवा क्लासेसशी निगडीत जे वेगवेगळे व्यवसाय आहेत, वसतिगृह असतील, खानावळी असतील, अभ्यासिका असतील, ते या एरियामधून हटवण्याचे आदेश जे आहेत ते लातूरच्या जिल्हा उद्योग केंद्राने दिलेले आहेत। आणि त्यानंतर आपण पाहू शकतो काही व्यवसाय जे ते बंद आहेत, कारण संभ्रम निर्माण झालेला आहे। हॉटेल चालक असतील किंवा गाळेधारक असतील, त्या गाळेधारकांनी हॉटेल चालकांमध्ये किंवा क्लासेस चालकांमध्ये काही संभ्रम निर्माण झालेला आहे। पुढे हे सुरू ठेवायचं आहे का नाही, हे ॲग्रीमेंट जे आहे भाड्याचं ते सुरू ठेवायचं आहे की नाही, की कमी करायचं आहे। 6 ते 7 दिवसामध्ये ठोस भूमिका जी आहे ती जिल्हा प्रशासन घेऊन हा क्लासेसचा एरिया जो आहे तो पूर्णपणे खाली करून घेऊ शकतो, अशा प्रकारची स्थिती आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।